आणि ही थेट दृश्य आपण बघतोय नवी दिल्लीमध्ये। एकनाथ शिंदे हे आता दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे, महाबैठक होणार आहे। याच्याच पार्श्वभूमीवरती आता हे सगळे नेते दिल्लीमध्ये पोहोचलेले दिसतात आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची महत्त्वाची बैठक पार पडेल आणि मुख्यमंत्री नेमका कोण होणार, मंत्रीपद कोणाकोणाकडे जाणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, या सगळ्या विषयीच्या ज्या चर्चा आहेत याची माहिती समोर येईल। याविषयी मंथन सुद्धा केलं जाणार आहे। आजच्या बैठकीमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज अमित शहांसोबत बैठक होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये पोहोचल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे यांचं विमानतळावरती स्वागत सुद्धा केलं जाणार आहे। काही क्षणांमध्ये आता एकनाथ शिंदे हे शहांच्या निवासस्थानी पोहोचतील आणि त्यानंतर ही बैठक सुरू होईल। सध्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक बैठक सुरू आहे सुनील तटकरे यांच्या घरी आणि हे दोघे सुद्धा काही वेळामध्ये अमित शहांकडे पोहोचतील। त्यामुळे आताची ही थेट दृश्य आपण बघतोय नवी दिल्लीमधली। एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचलेत, विमानतळावरती त्यांचं स्वागत होतंय आणि यानंतर आता अमित शहांसोबत असणाऱ्या महाबैठकीसाठी ते पोहोचतील आणि ही महत्त्वाची बैठक सुरू होईल। सोमेश कोलगे आपल्याला अपडेट्स देतात। सोमेश, नक्कीच यामिनी, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावरती पोहोचलेत असं कळतंय। आपण आता पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा सध्या लागलेला आहे आणि आपण पाहू शकतोय की त्यांच्या सोबत शिवसेनेचे लोकसभेचे सर्व खासदार आहेत, तसंच मंत्री उदय सामंत आहेत आणि श्रीकांत शिंदे देखील आहेत। हे सगळेजण आता विमानतळावरती हजर आहेत आणि एकनाथ शिंदे या सर्वांसोबत आता जातील ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी। विशेष म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती एकनाथ शिंदे हे या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वात शेवटी दिल्लीत पोहोचले आहेत आणि ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जात आहेत। म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी काल जी भूमिका मांडली होती आपल्या पत्रकार परिषदेत, ती भूमिका जशीच्या तशी ही आता इम्प्लिमेंट होणार असं आपण बघू शकतो। मुख्यमंत्री जाते, आपण पाहू शकतो मुख्यमंत्री आपल्यासोबत संवाद साधतायत। सीएम साहेब आले 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 मुख्यमंत्री आता माध्यमांना बैठक पार पडतीये आपली पहिली। हो हो अरे बाबा, आता बैठकीला मी जातो आहे। बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार येऊन, त्यामुळे बैठक सकारात्मक होईल। कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे। लाडकी बहीण, लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी। त्यामुळे लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे हो आहेत ना, सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। सीएम साहेब, पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। ते पण बैठकीला येणार आहेत, त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। तर आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ही बैठक आता ते बैठकीसाठी जाणार आहेत। त्यांच्या सोबत शंभूराज देसाई आहेत। बाकी सर्व हा ताफा मुख्यमंत्र्यांचा हा आता थेट कृष्ण मेनन मार्ग, जिथे ज्या देशातील अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडतात, अनेक राजकीय निर्णय दिल्लीतील ज्या ठिकाणी घेतले जातात, त्या कृष्ण मेनन मार्गाकडे आता थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा हा निघालेला आहे, आपण पाहू शकतो। आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जो निर्णय करू तो पूर्णपणे हा अमित शहा यांच्या सोबतच बोलून आम्ही निर्णय करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।